आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या मराठा आंदोलनातील सक्रिय भूमिकेमुळे जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील मराठा बांधवांमध्ये नवचैतन्य। जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यातून हजारो सकल मराठा बांधव अन्न पुरवण्याकरता मुंबईत दाखल। लक्षवेधी चालू असणारे मराठा आंदोलक श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखंड महाराष्ट्र चर्चेचा विषय बनलाय। यात जतचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी सक्रिय सहभाग नोंदवल्याचं दिसून येतंय। अगदी सर्वसामान्य मराठा आंदोलक ते श्री जरांगे पाटील यांच्या अति निकट वावरल्याचं प्रसार माध्यमातून सर्वांनी पाहिलंय। आझाद मैदान मुंबई इथं चाललेल्या मराठा आंदोलनात मराठा आंदोलकांची संख्या ही भरगच्च आहे। सदर परिस्थितीत आपले मराठा आंदोलक मावळे उपाशी राहू नयेत याकरता 2 दिवसांपूर्वी काही भागातून या आंदोलनाकरता अन्न व पाण्याच्या गाड्या मुंबई सीमेवर दाखल झाल्या। नंतर पोलिसांनी गाड्या अडवून धरल्या। हा प्रसंग आंदोलकांकडून माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांना माहिती होताच माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी पोलिसांना विनंती केली। पोलीस व माजी आमदार सावंत यांच्या बाचाबाचीतून श्री सावंत यांचा राग अनावर झाला व त्यांनी पोलीस प्रशासनाला खडे बोल सुनावले। अखेरीस या गाड्या मुंबईकडे सोडण्यात आल्या। अशा सर्वसामान्य मराठा आंदोलकांपासून ते जरांगे पाटलांच्या प्रत्येक मीटिंगसह उपोषणस्थळी माजी आमदार सावंत हे सक्रिय असल्याचं दिसून आले। माजी आमदार सावंत यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे जतसह सांगली जिल्ह्यातून सकल मराठा बांधवांतर्फे त्यांचं कौतुक केलं जात आहे। त्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे आम्हालाही बळ मिळाल्याचं मराठा आंदोलकांकडून बोललं जाते। या आंदोलनात जतसह सांगली जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव अन्नधान्य, पाण्याच्या बाटल्या, फळे घेऊन मुंबईच्या दिशेने आगेकूच होत असल्याचं चित्र पाहावयास मिळतं। एकंदरीतच माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे या आंदोलनाला काही प्रमाणात बळकटीकरण मिळालं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।